ती हळू आवाजात म्हणाली, "मर्यादा विसरू नकोस. आपल्याला थांबायला हवं." मी तिच्याकडे पाहत शांत उभा होतो. मनात हजारो शब्द होते, पण होठावर एकही नाही. आणि आतून फक्त एकच आवाज येत होता, "भावना कधी नियम पाळत नाहीत." ती म्हणाली, आपण फक्त मित्र आहोत." आणि मी मनात म्हणालो, "पण भावना मैत्रीपेक्षा जास्त आहेत." ती म्हणाली, "आजच इथे संपवू." आणि मी मनात म्हणालो, "काही गोष्टी संपल्या तरी मनात सुरूच राहतात." नमस्कार, मी सुरेश. स्वागत आहे आपल्या मनचंचन चॅनलवर. स्टोरी मस्त आहे, शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही माझी पहिली आणि खरी घडलेली कथा आहे. मी मुंबईजवळ राहतो, पालघर बाजूला. मी जिथे राहायचो तिथे जवळच 2 मिनिटाच्या अंतरावर एक दुकान होतं, जे एक कुटुंब चालवायचं आणि मराठीच होते. काका काकू आणि त्यांची 2 मुलं होती. मला बारीक बाया खूप आवडतात. त्याही अशाच होत्या. त्यांचं वय 34 असावं, दिसायला काळ्या आणि खूपच साध्या होत्या. चालू माल तर अजिबात नव्हता. कारण आमच्यात जे झाल्यानंतर काकू स्वतः बोलल्या, "मला विश्वास नाही बसत मी असं काही करेन." आयुष्यात नवऱ्याला सोडून काळ्या असल्या तरी दिसायला खूप छान होत्या. चेहऱ्याशी ठेवणं नाक आणि डोळे नेहमी त्या साडीमध्ये सुंदर दिसायचे. कधी-कधी त्या पारदर्शक असल्याने त्यांच्या छोट्या-छोट्या आकार दिसायचा. त्यांच्या बारीक असल्यामुळे त्या छान आकारात होत्या. त्यांच्या कटेभाग पडलेली रेष खूप आवडायची. असं वाटायचं काय करू काही नाही. कोरोनानंतर त्यांनी दुकान सुरू केलं. आधी माहिती नव्हतं एवढं ते लोक आमच्या इथे राहतात. माझी ओळख त्यांच्यासोबत जेव्हा झाली त्यांनी दुकान सुरू केलं. त्यांच्या 2 महिन्यात झाली आणि अगदी पक्की अशी नाही, फक्त एक ग्राहक म्हणून. मला एकदा ₹500 सुट्टे हवे होते तेव्हा म्हटलं, "त्यांच्याकडे आहेत का बघू." त्यांच्या दुकानावर दुसरं कोण नव्हतं. काकूकडे मागितले मी. त्या बोलल्या, "बघते आहेत का?" तर त्यांनी दिले आणि म्हटले, "मोजा तर." मी मस्करीत म्हटलं, "काकू ₹100 जास्त दिले." तेव्हा मी म्हटलं, "राहू दे." आता दिलेत तर तेव्हा त्यांनी हात पकडला आणि नोटा घेतल्या हातातून. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. त्यांनी परत मोजले. पैसे तर 500च होते. मग त्यांनी 100 काढून घेतले आणि 400 मला दिले. तेव्हा मी बोलायला लागलो, "काकू द्या 500." तेव्हा त्या मस्करीत बोलायला लागल्या, "100 जास्तीचे काढून घेतले." आणि देतच नव्हत्या. नंतर मग त्यांनी दुसरे ग्राहक आल्यावर दिले. तेव्हापासून काकूसोबत ओळख झाली. थोडीफार आणि थोडे विचार येऊ लागले. मला काही घ्यायचं असेल तर त्यांच्या दुकानावर जायचं, कारण त्या बहाण्याने त्यांच्याकडे बघायला मिळायचं. एक दिवस ऑफिसला जात असताना मी दुकानाजवळून जात होतो. तेव्हा काकींना बाहेर बसलेलं बघितलं. खुर्चीवर पाय पकडून बसल्या होत्या आणि चेहऱ्यावर थोडे भाव वेगळे होते. म्हणून मी गेलो आणि विचारलं तर बोलल्या की पायरीवरून पाय घसरला. सामान लावत होती तेव्हा. त्यांना मी म्हटलं, "काही मदत करू का?" काकांना घरी काकांना किंवा घरी फोन लावतं, कारण दुकानावर आणि वेगळं होतं. तर नको म्हणाल्या. काका मार्केटला गेले होते आणि मुलं शाळेत. मग म्हटल्या, "बसते मी दुकानात, होईल ठीक." तर उठल्या. त्यांना चालायला जमत नव्हतं. तर मी मस्करीत म्हटलं, "उचलून घेऊ का?" तर त्यांनी खतरनाक लूक दिला आणि माझी पण हटली होती. मी लगेच सॉरी म्हणालो, कारण मला काही माझी वाईट प्रतिमा नको हवी होती. त्यांना म्हणालो, "फक्त हात धरा, पायऱ्या चढा." आणि त्यांनी नको म्हटलं. मी काही जबरदस्ती नाही केली आणि रहदारीचाही रस्ता होता. फरक एवढाच की सकाळी जास्त कोणी नव्हतं आणि त्यांना आणि मलाही पण भीती होती की उगाचच थोड्या काळासाठी काही गैरसमज नको. म्हणून बाहेर चिप्सचे पाकीट लावताना त्यांचा पाय घसरला असावा, कारण ते पॉकेट्स बाजूला पडले होते. मी बघितले आणि म्हणालो, "सांगा कुठे कुठे लावायचं, मी करतो." लगेच त्या म्हणायला, "राहू द्या, मुलं आली की सांगते मी." मी तरी उचलले आणि जागा दिसेल तिथे लावायला लागलो. त्यांच्याकडे बघितले तर हलकी स्मित होती. चेहऱ्यावर जेवढं शक्य होतं तेवढं लावले आणि बाकीचं विचारलं. मी तर बोलले, "इथेच आत ठेव." मी ते पाकीट ठेवायला आत गेलो तेव्हा त्यांचा पदर सरकला असल्याने नेहमीपेक्षा जास्त कटी प्रदेशाचं दर्शन झालं. मग त्यांना विचारलं, "कुठे दुखतंय?" तर त्यांनी पायाला बोट केलं. त्यांचा डावा पाय दुखत होता. मी लगेच त्यांच्या पायाला पकडलं आणि विचारत होतो, "इथे दुखतंय का?" त्या शॉक झाल्या थोड्या, कारण अचानक मी साडीमधून हात लावला. पण मी काळजी घेतली होती की स्पर्श चुकीचा वाटणार नाही. त्यांच्या पायाच्या गोट्याला दुखत होतं. मी लगेच आजूबाजूला बघितलं. आयोडेक्सची डबी घेतली आणि त्यातलं थोडं बोटावर घेऊन लावलं.
त्यांच्या पायाला यावेळेस थोडी भीती होती त्यांच्या चेहऱ्यावर, की कोणीतरी बघेल. मी खाली बसलो होतो. त्या बस झालं करत होत्या. माझ्या गालावर हात ठेवला तेव्हा मी बघितलं त्यांच्याकडे आमची नजरानजर झाली. तेव्हा त्यांनी हात काढला आणि माझ्या खांद्यावर ठेवून बस म्हणाले. होईल ठीक. एवढं करून मी काळजी घ्या म्हटलं आणि निघून गेलो ऑफिसला. दिवसभर काकूंचा तो गालावर ठेवलेला हात आणि आमची झालेली नजरानजर डोळ्यासमोर जात नव्हती. ऑफिसमधून येताना बघितलं तर काकू नव्हत्या. दुकानात 2 दिवस गेले, काकू नाही दिसायला. मी खूप बेचैन झालो. तिसऱ्या दिवशी काकू सकाळी दिसल्या तेव्हा त्यांनी बघून छान स्मित दिली. त्या बाहेरच बसल्या होत्या, सामान लावत आणि ग्राहक होते. दुकानावर मी थांबलो. थोडा वेळ मोबाईलवर बोलत अधूनमधून त्यांच्यावर नजर टाकत होतो. त्यांनाही कळून गेलं की ग्राहक जायची मी वाट बघतोय. ग्राहक गेल्यानंतर त्या लंगडत बाहेर आल्या. पायऱ्या उतरताना त्यांना मी हात दिला. त्या नको म्हणायला तरी मी हात तसाच ठेवला. शेवटची पायरी उतरताना त्यांना हात पकडला आणि सोडला. 1 सेकंदात त्यांना मी विचारलं, 2 दिवस कुठे होता? त्यांनी सांगितलं, पाय खूप दुखत होता म्हणून घरीच होते. मग मी म्हटलं, आराम करायचा, अजून नाही बरा झाला तर? त्या म्हटल्या, काका बाजारात गेले आणि दुकान बंद नाही ठेवू शकत म्हणून आले. त्यांचं सामान लावून झालं होतं. त्या आत जात होत्या. त्यांनी पहिली पायरी चढली तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. तेव्हा मीच त्यांना म्हणालो, मी मदत करतो. त्यांनी डाव्या हाताने खांब पकडला होता आणि उजव्या बाजूला कसला आधार नव्हता. मी हातात हात दिला. 4 पायऱ्या होत्या आणि दोघं बऱ्यापैकी जाऊ शकतील अशी थोडी जागा होती. दुसऱ्या पायरीनंतर त्यांना खांबचा आधार सोडला तेव्हा त्यांचा तोल गेला हलका. तेव्हा मी लगेच त्यांच्या कटेभाग पकडलो. त्यांनी त्यांचा हात लगेच माझ्या हातावर ठेवला आणि घाईत पायऱ्या चढल्या. कोणी बघू नये म्हणून. मित्रांनो, काय भावना होतं पहिल्यांदा असं कोणाला तरी पकडलं होतं. मला ऑफिसला उशीर होत होता. त्यांना बाय बोलून मी निघालो. रात्रंदिवस काकूंचे विचार येत होते, पण मला वाटत नव्हतं काही घडून येईल आणि मी असे संधी घेतली नाही जास्त की त्यांना फसवू किंवा काही. जे नैसर्गिक होतं ते होतं. ते मी होऊ देत होतो. त्या दिवशी वातावरण खूप शांत होतं. संध्याकाळची वेळ, आकाशात केशरी रंग पसरला होता. माझ्या मनात मात्र विसरांचं वादळ सुरू होतं. ती समोर बसली होती, डोळ्यात अनेक प्रश्न. मी हळू आवाजात म्हणालो, 2 दिवसांनी मी ऑफिसवरून येताना पुन्हा काकू मला डेपोमध्ये दिसल्या आणि प्रचंड थकलेल्या वाटत होत्या. खूप घामाघूम झाल्या होत्या आणि सामान पण खूपच होतं. त्यांच्याकडे आल्या आल्या त्या बोलल्या, मी तुझी वाट बघत होती. सामान पण खूप आहे म्हणून एक बस सोडली. मी म्हटलं, तुम्हाला कसं माहिती की मी इथे? त्या म्हणाल्या, त्या दिवशी पण याच वेळेला भेटला होतास. काकांना गावी अजून थोडे दिवस थांबावं लागणार आहे म्हणून मी झाली. मी म्हटलं, बरं, आधी पाणी घ्या, थकलेल्या वाटत आहात. खूप त्यांनी माझ्या बाटलीला तोंड लावून पाणी प्यायला गटागट. त्यानंतर मीही एक घोट प्यायला तोंड लावूनच आम्ही बसमध्ये चढलो. गर्दी होती आणि आजही बसायला जागा नाही मिळाली. आम्ही उभे राहिलो आणि योगायोगाने तीच बस मिळाली होती. पुन्हा ज्या बसमध्ये मागच्या बसमध्ये आम्ही लाईट खराब होती. त्या भागात फक्त ब्लू डिम लाईट चालू होती. कंडक्टर तिकीट काढताना मोबाईल टॉर्चचा वापर करत होता. आमचं सगळं झालं. तिकीट काढून वगैरे. आज काकू माझ्याकडे उभ्या होत्या आणि आज त्यांचं डोकं माझ्या छातीला टेकून उभा होत्या. त्यांनी डोळे बंद केले होते. मी हळूच पुढे होऊन त्यांच्या कानाजवळ जाऊन विचारलं, खूप थकले आहात का? त्यांनी मान डोलावली. मी खांद्यावर हात ठेवला आणि हळूच दाबू लागलो. हात आणि खांदा दाबत होतो. थोड्या वेळाने मी थांबलो. त्या म्हणाल्या, खूप बरं वाटलं माझ्यासाठी. तो एक सिग्नलच होता. मी विचार केला की कसा हात पुढे नेऊ. मी खांद्यावरचा हात काढला. थोडा वेळ वाट पाहिली. बस स्पीडमध्ये असल्यामुळे योग्य संधीची वाट पाहिली. जेव्हा ड्रायव्हर वळणावर किंवा मध्येच ब्रेक मारायचा तेव्हा मी त्यांच्या कटिभागाजवळ अलगद हात ठेवला आणि जास्त जवळ गेलो. त्यांनी काही वेगळं रिॲक्ट केलं नाही. मी हलकेच तिथून हात फिरवला आणि कानात हळूच बोललो, शान स्लिम आहात अजून पण. खूप जवळ होतो आम्ही. त्या बोलल्या, गप काहीतरीच तुझं. नंतर मग आम्ही आमच्या स्टाफला उतरलं. सामान खूप असल्याने त्यांनी मला सांगितलं, हे तेवढं घरी ठेव, कारण काका गावी होते आणि वाडीत काहीतरी कार्यक्रम असल्याने दोन्ही मुलं तिकडेच होती. आम्ही घरी पोहोचलो आणि मी घरात उभा राहून सामान दिलं त्यांना
आणि जाऊ लागलो. त्यांनी थांबवलं आणि म्हणाला, "आत ये, चहा घे." मी नको म्हटलं, पण त्यांनी पुन्हा आग्रह केला, की "ये." आम्ही घरात गेलो, सामान ठेवलं. नीट आतल्या खोलीत नेऊन मी बाहेर येऊन बसलो सोफ्यावर. त्यांनी मला पाणी आणून दिले आणि त्या किचनमध्ये चहा बनवायला गेल्या. थोड्या वेळाने त्यांना चहा घेऊन आल्या व आम्ही दोघांनी चहा घेतला, टीव्ही बघत. मी त्यांच्याकडे अधूनमधून बघत होतो. तेव्हा मी बघत असताना त्यांची नजर माझ्याकडे गेली. मी नजर हटवली आणि टीव्ही बघू लागलो. आमचा चहा पिऊन झाला. त्या सगळं घेऊन किचनमध्ये गेल्या आणि जेवणाची तयारी करण्याची मी जायला निघालो. त्यांना बाय बोलण्यासाठी किचनमध्ये गेलो तेव्हा त्या बोलल्या, "जेवून जा." तसंही मी एकटीच आहे. मुलं जेवून येतील तिकडून. वाडीत कार्यक्रम आहे तिकडून. मी थांबलो कारण मला अजून काही वेळ मिळणार होता काकूंसोबत. त्यांनी जेवणाची तयारी केली. मी किचनमध्येच थांबलो होतो गप्पा मारत. त्यांनी पीठ मळायला घेतलं. त्या किचनच्या ओट्यावर भांडं ठेवून उभ्यानेच पीठ मळत होत्या आणि मला पाठमोऱ्या होत्या. मी पाठीमागून त्यांची काया आणि बाधा बघत होतो. तेवढ्यात त्यांनी आवाज दिला, "शरद, मला थोडं पाणी दे." त्यांचे दोन्ही हात खराब होते म्हणून मी नळाचे पाणी घेतले आणि त्यांच्या थोडंसं मागून जवळून उभा राहून पाणी ओतत होतो. त्यांनी हलकीशी नजर माझ्याकडे टाकली पण काही बोलल्या नाही. माझी हिंमत थोडीशी वाढली. पाणी ओतून झाल्यावर ग्लास साईडला ठेवला आणि मी त्यांच्या मागे जाऊन जवळ उभा राहून त्या पीठ मळत असताना त्यांच्या हातासोबत मी पीठ मळत त्यांना विचारले, "मी अजून काही मदत करू का?" त्यांचं डोकं माझ्या हनुवटीला लागत होतं. आम्ही खूपच जवळ होतो. त्या म्हणाल्या, "बाजूला राहून पण मदत करू शकतोस. एवढं जवळून यायची गरज नाही." मग मी त्यांच्या हातावर हात ठेवत पीठ मळत त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणालो, "असं जवळ राहून सोबत काम करण्याची वेगळीच मजा असते." आता आमचा दोघांचा मिठावरचा जोर खूप कमी झाला होता. मी हळूच त्यांच्या मानेजवळ स्पर्श केला. त्या थोड्याशा दचकल्यासारख्या झाल्या. आमचा उजवा हात पिठातच होता. मी डावा हात काढला आणि त्यांच्या कटिभागावर ठेवला आणि हलकेच म्हणू लागलो आणि पुढच्या भागावरून हात फिरवू लागलो. माझा चेहरा त्यांच्या मानेजवळ टेकत होता आणि हात हलगत फिरत होते. दोघेही वेगळ्या भावनेत हरवले होते. मी त्यांना अजून जवळ घेत होतो. त्या थोड्या भानावर आल्या. त्यांनी मला मागे ढकलायचा प्रयत्न केला पण मी पुन्हा तेवढाच जवळ आलो आणि मानेजवळ हलकासा स्पर्श केला आणि जवळ ओढलं. त्यांना माझ्याकडे फिरवलं आणि त्यांना हलके स्पर्श केला. त्यावेळेस मी बोललो, "काकू, तुम्ही खूप छान आहात. मला आवडतात." मी त्यांना हलके स्पर्श केले. किचनला टेकून उभ्या होत्या. मी उजवा हात त्यांच्या पाठीवर फिरवत होतो आणि डाव्या हाताने कटिभाग दाबत होतो. त्यांच्या प्रतिसाद सुरुवातीला नव्हता. त्यांनी मध्येच हात ठेवले होते. मी मानेजवळ स्पर्श करत होतो. तोंडाजवळ गेल्यावर त्यांनी थांबवलं आणि म्हणत होत्या, "हे योग्य नाही. माहीत पडलं किंवा कोणी बघितलं तर बदनामी होईल माझी." मी त्यांना म्हटलं, "हे आपल्यातच राहील" आणि पुन्हा हलके स्पर्श केला. त्या हळूहळू शांत होत प्रतिसाद देऊ लागल्या. मी त्यांच्या खांद्यावर आणि पाठीवर हात फिरवत होतो. त्यांनी डोळे बंद केले होते आणि माझ्या केसात हात फिरवत होत्या. नंतर त्या म्हणाल्या, "आता थांब, मुलं येतील." कधीही मी थोडा नाराज झालो ते त्यांनी ओळखलं आणि बोलल्या, "नंतर बघू, आता नको, उगाच प्रॉब्लेम होईल." त्यांनी साडी नीट केली. मीही शांत झालो आणि घरी निघून आलो. 2 दिवसांनी मला संधी आली. परत मी बँकमध्ये अर्जंट काम असल्यामुळे ऑफिसला सुट्टी घेतली होती. बँकमध्ये जाताना मी दुकानावर गेलो तेव्हा काकू बघून खुश झाल्या. त्या म्हणाल्या, "एक काम करशील का? काका नाही आले अजून गावावरून, तर मला काही सामान आणायचं होतं आणि मुलांना दुसऱ्या वाडीत सोडायचं होतं." मी म्हटलं, "चालेल, पाठवा." माझ्यासोबत मी त्यांना घेऊन गेलो आणि मुलांना दुसऱ्या वाडीत सोडलं आणि मी बँकचे काम करायला गेलो. ते झाल्यावर काकूंचं काही सामान घेतलं आणि घरी यायला निघालो. घरी येता येता संध्याकाळ होत आली. कारण सामान घ्यायलाच बराच वेळ गेला. आपण जे काही अनुभवतो ते क्षणिक आहे का, की खरंच काहीतरी वेगळं आहे? ती थोडी हसली. भावना चुकीच्या नसतात, पण त्याची दिशा योग्य असली पाहिजे. त्या एका वाक्याने मला सगळं समजवलं. आमच्यात जे काही होतं ते फक्त आकर्षण नव्हतं. मी एकटेपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते आणि मी भावनांच्या भरात वाहत होतो. क्षणभर आम्ही दोघे शांत बसलो.
न बोलताही खूप काही बोललं गेलं. मी उठलं. ती मान हाणून म्हणाली, "आठवण राहू दे, पण पश्चाताप नको." त्या दिवसानंतर आम्ही एकमेकांपासून थोडं अंतर ठेवलं, पण मनात कुठेतरी आदर कायम राहिला. आपण आपल्याला खूप काही शिकून जातात आणि ही होती माझी आयुष्यातली एक अशी गोष्ट जी मला भावनाची आणि मर्यादेची किंमत शिकवून गेली. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या मनचंचल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि कमेंट मला पुढची कथा लिहायला प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या भावनाची कदर करा आणि मर्यादा जपा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.